तर भावांनो, आज आहे आपल्या कोकण सिरीजचा 8वा व्लॉग. हरे कृष्ण. आज व्लॉग स्टार्ट होतो उंदरांच्या पिल्लांना रेस्क्यू करण्यापासून, कारण ते चूल पेटवण्याच्या फाट्यांमध्ये होते. त्यानंतर आम्हाला एक मिशन भेटतं, झाडावरची कोकमं काढायचे. म्हणून आर्यन आणि मी एका बाजूच्या झाडावर चढतो जिथून एवढे कोकमं निघतात. ह्याच्यामध्ये पण लहान लिची सारखे फळं असतात, पण ते खूपच आंबट लागतात. म्हणून हा झिंगूर माझा चेहरा बघून हसतो. त्यानंतर अजून 2-4 कोकमं खाऊन आम्ही एक नारळ तोडतो, जे तोडताना माझं रक्त निघतं. मस्करी करतोय, ते रक्त नाही, कोकमाचा रस होता. मग खाली पडलेले कोकमा उचलून झिंगूर सोबत बोलतो. मेल आहे की फिमेल आहे? त्यानंतर आम्ही येतो काढलेला नारळ सोलायला, जे सोलणं खूप कठीण आहे, पण एकदा फोडल्यावर पाणी काढल्यावर बाकीचं खोबरं देतो कढी बनवायला. आणि इथे चालू आहे कोकमाचं काम 25 करण्यापासून. तोपर्यंत मी फ्रेश होऊन घेतो. दुपारची जमीन अशी तापते की असं वाटतं. मग संध्याकाळी थोडं काम वगैरे करून आम्ही येतो नाश्ता करायला, जिथे काय माहित आद्यान चायच्या जागी काय पितो. संध्याकाळचा क्लायमेट खूप मस्त होतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक, सबस्क्राईब.